नमस्कार, मी विपुल अवेरे. मी आज तुम्हाला रत्नागिरी स्थायी असलेल्या गुहागर तालुक्यातल्या आंबेरी गावात इथे वृंदावन गौशाला घेऊन आलो आहे. ही गौशाला म्हणजे आमचं एक ध्येय होतं ही गौशाला स्थापन करण्याचं. आजकाल काय होतं आहे गावच्या ठिकाणी आहे ना ती माणसं मुंबईला गेल्यानंतर ना गुरांना तिथे सांभाळायला कोण नसतं किंवा गुरं काय करावं किंवा गुरांची काळजी कशी करावी हे प्रश्न पडलेला असतो. तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आम्ही होतो आणि ते त्यांची गुरांची काळजी आणि गोमातेचं रक्षण करावं यासाठी आम्ही एक कल्पना केली की आपण गौशाला आपण करावी. आणि अशाच आम्ही प्रत्येक गावात जाऊन व्हिजिट केल्या, चर्चा केली, भेट दिली आणि त्यांना विचारलं की तुम्हाला काय म्हणजे प्रॉब्लेम्स काय येतात गायींचं हे करण्यासाठी किंवा तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील आणि तुमच्या गायी जर तुम्हाला ठेवायच्या असतील तर तुम्ही आमच्या गौशाला देऊ शकता का, ज्याप्रमाणे आम्ही आमच्या गायीचं रक्षण करू. कारण गौमातेचं रक्षण करणं हेच आपलं धर्म आहे, हिंदू धर्माचं. तर अशा प्रकारे आम्ही आता टोटल 80 गुरं 80 गायी अशा आमच्या गौशालेत आहेत टोटल. आणि हे तुम्ही वासरे पाहू शकता अशा प्रकारे. आणि हां, त्यांची तशीच तिथे काळजी पण घेतली जाते. प्रत्येक गायीची प्रत्येक गौमातेची काळजी घेतली जाते. त्यांना हप्त्यातून 2दा चेकअप केलं जातं, मेडिकल चेकअप केलं जातं. हे आताच हे काळू घाबरते तुम्हाला, बघा तुम्ही दिसेल हे पण एकदम छान आहे. अशाच प्रकारे आम्ही इथे आहोत आणि तुम्ही अजून बघू शकता गायी ज्याप्रमाणे तुम्ही करा शूटिंग सांगतो. आता कसं असतं गायींचं आपण काळजी घेणं किंवा नॉर्मल हे सर्व त्यांची काळजी घेण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी सोर्स तरी पाहिजे किंवा काय पाहिजे, फंडिंग पाहिजे किंवा वॉटेवर. त्यासाठी काय करावं किंवा मेडिकल आम्ही मदत पण असं घेतो, हेल्प घ्यावी. तर आम्ही एक असं कल्पना केली की ना आपण शेणापासून त्यांच्या ज्या शेणापासून आपण प्रोडक्ट बनतात जे आपल्याला, तर त्याचं काहीतरी उत्पादन करावं आणि ते आपण प्रत्येक आपल्या गावागावात पोचवावं, ज्याने आपल्याला फायदा होईल किंवा आपल्या गायींचंच रक्षण करता येईल आणि गायींना मेडिकल तसेच त्यांना चाराचा खर्च हे सर्व गोष्टी आपल्याला देता येईल. म्हणून आपण त्यांच्या शेणापासून जी आपण आता सध्या 4 प्रोडक्ट तयार केले. ते आपला सम्राणी धूप कप आहे, धूप स्टिक आहे, त्याच्यानंतर गट्टू आहे. तर आपण सुरुवात केली आहे. तर आता कसं असतं ह्यांचं प्रोडक्शन घेण्यासाठी सर्वात पहिलं तर बघा, हे आपल्या गौशालेत असं शेण असतं, म्हणजे असं प्रत्येक ठिकाणीचं शेण पडलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि ह्या शेणाचं सर्व शेणाला एकत्र आम्ही असं गेर करतो. एकत्र शेण करून झाल्यानंतर एका घमेल्यात भरून आम्ही ते प्रोडक्शनसाठी नेतो. ते प्रोडक्शनची आमची जागा वेगळी आहे, तिथे प्रोडक्शन टीम बसली जाते आणि त्याच्यापासून आम्ही प्युअर नॅचरल ना त्याच्यात कुठला चारकोल ना कुठला असा हानिकारक प्रोडक्ट मिक्स केला जातो ज्याने आपल्या शरीराला हानिकारक असं होईल. तर आम्ही 100% नॅचरल प्रोडक्ट दिलं जातं. बघू शकता हा कसा आहे, त्याप्रमाणे आम्ही करतोय ते. आणि तुम्ही नक्की या वृंदावन गौशालेला भेट द्या, वृंदावन गौशालेची व्हिजिट करा. कारण गौमातेचं रक्षण करणं हे आपल्यासाठी आता खूप महत्त्वाचं आहे. कारण भरपूर ठिकाणी असं बघितलं जातं त्यांची काळजी घेतली जात नाही, त्यांना असंच उघड्यावरती टाकलं जातं. त्यामुळे ते एक माणुसकीच्या नात्याने पण आणि एक आपल्या हिंदू धर्माच्या नात्याने पण खूप चुकीचं वाटतं. तर आपण गौमातेचं रक्षण करा आणि असं सहकार्य करा आमच्या गौशालेला. धन्यवाद.